जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं जेडी क्लासेस या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, जर आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि ज्या विद्यार्थ्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले त्या सगळ्यांचं धन्यवाद. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 10th साठी लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स या लेसन मधील प्रॅक्टिस सेट 1.4 आणि त्याची काही थेअरी बघणार आहे. त्यालाच आपण नॉन लिनियर इक्वेशन म्हणतो. चला तर मग आपण ते इक्वेशन बघूया. नॉन लिनियर इक्वेशनचा अर्थ काय आहे अगोदर समजून घ्या. एखादं इक्वेशन आहे, आपला स्टँडर्ड इक्वेशन कसं असते, x प्लस वाय इज इक्वल टू 7. या इक्वेशनला आपण लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स म्हणतो. का म्हणून त्याला लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स म्हणतोय आपण? कारण का त्या इक्वेशन मध्ये दोन व्हेरिएबल आहेत, एक आहे x आणि दुसरं काय आहे y, आणि दोघांचीही पॉवर 1 आहे, म्हणून त्याला काय म्हणतो आपण, लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स. आता आपल्याला काय बघायचं आहे, नॉन लिनियर इक्वेशन. नॉन लिनियर इक्वेशनचा अर्थ काय आहे मित्रा, जर 1/x प्लस 1/y इज इक्वल टू 7 असेल तर ह्याला काय म्हणायचं, नॉन लिनियर इक्वेशन. का म्हण हे नॉन लिनियर इक्वेशन आहे, तर ह्याच्या डिनॉमिनेटरला बेसला काय आहे x आणि या ठिकाणी पण काय आहे y. ह्याच्या बेसला x आहे, या ठिकाणी y आहे. त्याचा रेसिप्रोकल घेतला तर काय होईल, x रेस टू -1 प्लस y रेस टू -1 इज इक्वल टू 7. हे तर आपण इंडेक्सची एक प्रॉपर्टी यूज केली. ती प्रॉपर्टी कुठली, a रेस टू -1 इज इक्वल टू 1/a. हे जर x वरती गेलं तर x रेस टू -1 होईल. आता ह्या दोन्ही व्हेरिएबलच्या जर पॉवर बघितल्या तर त्या पॉवर काय आहे, त्या -1. मग ह्याला आपण कसलं इक्वेशन म्हणत नाही, लिनियर इक्वेशन म्हणत नाही, तर त्याला आपण काय म्हणतो, नॉन लिनियर इक्वेशन. हा पॉइंट आहे आपला. ह्याला कन्व्हर्जन करायचं आहे लिनियर इक्वेशन मध्ये. अगोदर एक ऍक्टिव्हिटी बघूया. आपल्या काय म्हणले, इक्वेशन्स रिड्युसिबल टू अ पेअर ऑफ लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स, कंप्लीट द फॉलोइंग टेबल. मे बी ऍक्टिव्हिटी 2 मार्काला 3 मार्काला येऊ शकते. आता ऍक्टिव्हिटी बघा, इक्वेशन दिले आपल्याला 3/x मायनस 4/y इज इक्वल टू 8. जर त्याचा बेस डिनॉमिनेटरला जर व्हेरिएबल असेल तर त्याला काय म्हणणार, इट इज नॉट अ लिनियर इक्वेशन. ह्या इक्वेशन मध्ये दोन व्हेरिएबल आहेत पण ते काय नाही, नॉन लिनियर इक्वेशन नाही. का म्हण, ते डिनॉमिनेटरला किती आलंय x. हे आपण इक्वेशन मध्ये बघा, x मायनस y, y मायनस 2 व्हेरिएबल दोनच आहेत पण ते काय नाही, लिनियर इक्वेशन नाही, नॉट अ लिनियर इक्वेशन. कॉमन लिनियर इक्वेशन नाही तर ती काय आलंय, बेसला व्हेरिएबल आलाय आणि त्याची पॉवर किती असते मग -1. दुसरं 7/2x प्लस 1 y प्लस 2. इथं पण दोनच व्हेरिएबल आहेत. इट इज नॉट अ लिनियर इक्वेशन. व्हाय इट इज नॉट अ लिनियर इक्वेशन, बिकॉज ऍट द डिनॉमिनेटर देर आर द व्हेरिएबल्स. नेक्स्ट, x/y आणि 1/x मायनस y असे दोन व्हेरिएबल आहेत. फक्त त्याची ऍडिशन केली, x प्लस y x मायनस y अशी ऍडिशन केली, पण ती व्हेरिएबल कुठे आहे, ती डिनॉमिनेटरला जाईल. मग ती डिनॉमिनेटरला असतील तर इथं व्हेरिएबल दोन आहे ती, बट इट इज नॉट अ लिनियर इक्वेशन. ती काय नाही लिनियर इक्वेशन. ही झाली ऍक्टिव्हिटी. आपण एक क्वेश्चन बघूया. नेक्स्ट क्वेश्चन आहे सॉल्व. सॉल्व म्हणून दिलाय. पहिला क्वेश्चन आहे काय बघा, 4/x प्लस 5/y 4/x प्लस 5/y इज इक्वल टू 7. हे पहिलं इक्वेशन आहे, त्याला इक्वेशन नंबर फर्स्ट म्हणायचं. आता दुसरं बघा कुठलं इक्वेशन आहे, 3/x प्लस 4/y इज इक्वल टू 5. ह्याला आपण इक्वेशन नंबर काय म्हटलं, 2. रताळ्या काय करायचं बघ, हे इक्वेशन जरा ऑब्झर्व कर. फेअर आर द व्हेरिएबल्स. व्हेरिएबल कुठे आहेत, डिनॉमिनेटरला आहेत. 4/x 5/y 3/x 4/y. डिनॉमिनेटरला व्हेरिएबल आहेत, म्हणजे ही इक्वेशन कशी येते, नॉन लिनियर इक्वेशन. पण आपला लेसन कुठला आहे, लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स. अगोदर या व्हेरिएबल्सला कन्वर्ट करावं लागेल कशामध्ये, लिनियर इक्वेशन मध्ये. ते कसं कन्वर्ट करायचं, ज्या ठिकाणी व्हेरिएबल दिसतोय त्याच्याऐवजी डिफरंट व्हेरिएबल यूज करा. म्हणजे कसं, 4/x चा अर्थ काय, मी असं लिहू शकतो 4 × 1/x प्लस 5/y आहे
त्याला आपण काय लिहू शकतो 5 मल्टिप्लाय बाय 1/y इज इक्वल टू किती आलं 7 असं. आता ही 1/x आणि 1/y आहे याच्यासाठी डिफरंट व्हेरिएबल सपोज करायचा म्हणजे काय होईल 4 1/x इज इक्वल टू समजा आपण m घेतलं तर काय होईल 4m प्लस ह्या 1/y साठी जर आपण n घेतलं तर काय होईल 5n इज इक्वल टू 7. ही कसलं इक्वेशन झालं आता लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स आणि ह्या इक्वेशन मध्ये दोन व्हेरिएबल आहेत एक कुठला m आणि दुसरा कुठला n आणि त्याची पॉवर किती आहे 1. मग इथं पण तीच अरेंजमेंट करायची काय म्हणणार आपण लेट 1/x इज इक्वल टू m अँड 1/y इज इक्वल टू n असं घ्यायचं. तुम्ही रिप्लेस म्हणलं तरी चालेल. आता 1/x इज इक्वल टू काय घेतले आपण m म्हणजे इक्वेशन कसं होईल 4/x म्हणजे काय आलं 4m प्लस 5n इज इक्वल टू 7. इट इज इक्वेशन नंबर 3. याला आपण तसंच 1/x च्या ऐवजी काय घेतलं m 3m प्लस 4n इज इक्वल टू 5. इट इज इक्वेशन नंबर 4. आता इक्वेशन 3 आणि 4 ऑब्झर्व करायचं मित्रा. इक्वेशन 4 आणि 3 आणि 4 मध्ये दोन व्हेरिएबल आहेत एक आहे m एक आहे n तर त्या दोन्हीही व्हेरिएबलची पॉवर किती आता 1. आता तुला लिनियर इक्वेशन सॉल्व्ह करा येते. आता काय करू आपण एक तर m इक्वल करू नाही तर n इक्वल करूया. ह्याचा कोइफिशियंट किती आहे 3 ह्याचा कोइफिशियंट 4 आहे म्हणजे एकमेकाला मल्टिप्लिकेशन करावं लागेल पण दोघालाही साइन सेम आहे तर एकाला साइन आपण अपोजिट घेऊया. मग काय म्हणू आपण मल्टिप्लाइंग इक्वेशन 3 ला ह्या 3 न मल्टिप्लाय करू बाय 3 अँड इक्वेशन 4 बाय -4. कशानं मल्टिप्लाय केलं आपण -4 न. आता ह्याला कितीनं मल्टिप्लाय करा 3 न 3 4 जा 12m अँड ऍडिंग म्हणूया त्या दोघांचं काय करायचं ऍडिशन करायचं अँड ऍडिंग या दोघांचं ऍडिशन करू काय होईल बघा 12m प्लस 15n इज इक्वल टू 21. 3 न मल्टिप्लाय केलं. आता ह्याला -4 न म्हणलंय आपण त्याला किती मल्टिप्लाय मायनस म्हणलं का ज्या ज्या ठिकाणी प्लस दिसतंय किंवा ज्या ज्या ठिकाणी त्याला साइन प्लस किंवा मायनस आहे त्याच्या अपोजिट करायचं. आता ह्या तिघालाही साइन काय आहे प्लस जायची तर इथं सगळी साइन काय होणार मायनस. मग काय होईल मायनस कितीनं मल्टिप्लाय करतोय आपण 4 न 4 3 जा 12m मायनस 4 4 जा 16n इज इक्वल टू -20 आलं. आता ह्या दोघांची ऍडिशन करायची. ह्या दोघांची काय केली आपण ऍडिशन प्लस 12m मायनस 12m गेट कॅन्सल 15n मायनस 16n आहे. याला साइन काय आहे -16n आलं. आता इथं साइन प्लस इथं साइन मायनस प्लस मायनस मायनस 16 मधनं 1 गेल्यावर फक्त 1च राहील. 16 मधनं 15 गेल्यावर 1 इज इक्वल टू 1. मोठ्या संख्येचं साइन काय आलं मायनस. आपल्याला -n फाइंड करायचं नाही. आपल्याला काय फाइंड करायचं फक्त n फाइंड करायचं. आपल्याला काय फाइंड करायचं फक्त n इज इक्वल टू -1 आलं. n ची व्हॅल्यू किती आली -1. आपल्या -n नाही n फाइंड करायचं. मग काय करायचं मल्टिप्लाइंग बोथ साइड बाय मायनस. मग आता पुट n इज इक्वल टू -1 इन इक्वेशन कुठे पुट करू आपण 3 मध्ये पुट करूया. इक्वेशन 3 काय बघा 4m प्लस 5n इज इक्वल टू 7. 4m प्लस 5 इंटू -1 इज इक्वल टू 7. 4m प्लस इंटू मायनस -5 इज इक्वल टू 7. 4m इज इक्वल टू -5 आहे दलिंदर. त्या साईडला गेल्यावर काय होईल प्लस. मग 7 प्लस 5 इज इक्वल टू किती आलं 4m इज इक्वल टू 12. देअरफॉर m इज इक्वल टू या ठिकाणी 4 मल्टिप्लिकेशन मध्ये त्या साईडला गेल्यावर काय होईल डिवाइड
12/4, 4 1 जा 4, 4 3 जा 12, m इज इक्वल टू 3 आलं. m ची व्हॅल्यू किती आली 3. पण ही इक्वेशन दिले कशामध्ये x आणि y मध्ये. आपण व्हॅल्यू कुठल्या फाइंड केलूया n आणि m. मग आपल्याला ह्या इक्वेशन मधलं ओरिजिनल व्हेरिएबल कुठला आहे x आहे. आता ध्यानात ठेवा n बरोबर काय सपोज केलोय आणि m बरोबर काय सपोज केलोय बघा. 1/x इज इक्वल टू m अँड 1/y इज इक्वल टू n म्हणले. मग तसं लास्टला म्हणायचं बट 1/x is equal to m and 1/y is equal to n. आता 1/x आहे असं, m ची व्हॅल्यू किती आहे बघा 3 आणि परत आहे असं 1/y is equal to n ची व्हॅल्यू किती आली आपली -1. आता मला काय करायचं आहे 1/x ची व्हॅल्यू फाइंड करायची नाही, आपल्याला फक्त x ची व्हॅल्यू फाइंड करायची. आणि x जे आहे ते कुठे आहे डिनॉमिनेटरला आहे, त्याला न्यूमरेटरला न्यावं लागेल. म्हणजे याला उलट करायचं आहे. उलट करायचं त्यालाच आपल्या मॅथ मध्ये काय म्हणते ते मित्रा टेकिंग रेसिप्रोकल ऑन बोथ साइड. ह्याचा जर रेसिप्रोकल घेतला तर x आलं, या ठिकाणी किती आलं 1/3 कॉमा ह्याचा रेसिप्रोकल घेतल्या y वरती जाईल आणि -1/1 म्हणजेच किती आलं -1. x, y is equal to 1/3 -1 is the solution. या इक्वेशन मध्ये मित्र काय केलं आपण नॉन लिनियर इक्वेशन दिले, त्याला अगोदर लिनियर इक्वेशन मध्ये कन्वर्ट केलं आणि जी नवीन व्हेरिएबल सपोज केली ती कोणती m आणि n त्याची अगोदर व्हॅल्यू फाइंड केली आणि त्याला कशा बरोबर कंपेअर केले ओरिजिनल इक्वेशन बरोबर. म्हणजे कशा बरोबर 1/x इज इक्वल टू m आणि 1/y इज इक्वल टू n. आता आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूया. विद्यार्थी मित्रांनो ध्यानात ठेवायचं आहे आजपर्यंत बोर्डनं या प्रॅक्टिस सेट वरती बऱ्याच वेळा क्वेश्चन दिला नाही किंवा दिलाच नाही, पण या प्रकारचं जे क्वेश्चन आहेत या टाईपचं जे क्वेश्चन आहेत ते आपल्याला कुठे यूज करायचं आहे बोट स्पीड ह्या इक्वेशन मध्ये. बोटची जी अपस्ट्रीम डाऊनस्ट्रीमचे क्वेश्चन आहेत त्या क्वेश्चन मध्ये ह्या टाईपचं आपल्याला काय करायचं आहे इक्वेशन यूज करायचं आहे किंवा हा पॉइंट यूज करायचा वापरायचा आहे तिथं. त्यामुळं आपल्याला हा पॉइंट येणं फार गरजेचं आहे. आता बघू आपण सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व करायचं. पण दिलेलं सायमल्टेनियस इक्वेशन हे कसलं आहे नॉन लिनियर इक्वेशन आहे. लगेच आता तुला समजतंय कशावरनं नॉन लिनियर आहे तर ह्याच्या डिनॉमिनेटरला x आणि y आहे. ह्याच्या डिनॉमिनेटरला काय आहे x आणि y. आता काय करू आपण सिम्प्लिफाय करूया. काय दिलेलं इक्वेशन घ्यायचं 2/x - 3/y इज इक्वल टू 15. याला इक्वेशन नंबर फर्स्ट म्हणणार आपण. दुसरे घ्यायचं 8/x प्लस 5/y इज इक्वल टू काय म्हणणार आपण 77. इट इज इक्वेशन नंबर सेकंड. आता या ठिकाणी इथे किती आलंय 1/x, इथं पण 1/y आहे. डिनॉमिनेटरला x आणि काय आहे y, त्याच्यासाठी डिफरंट व्हेरिएबल. मग काय करणार आपण 1/x इज इक्वल टू m लेट 1/x इज इक्वल टू m अँड 1/y इज इक्वल टू n घ्यायचं. रिप्लेस करूया म्हणजे काय आलं 2m - 3n इज इक्वल टू 15. इट इज इक्वेशन नंबर थर्ड. आता काय आलं 8m प्लस 5n इज इक्वल टू 77. इट इज इक्वेशन नंबर 4. आता आपल्याला सोपं काय जाते बघायचं ऍडिशन करायला किंवा सबट्रॅक्शन करायला. अगोदर ह्याचा कोइफिशियंट इक्वल करायचा. कोइफिशियंट म्हणजे काय त्या व्हेरिएबल बरोबर आलेला नंबर. ह्या m बरोबर काय आहे 2 आणि इथं 8 आहे, इथं 3 आणि इथं 5 आहे. मला आपल्याला एक समजतंय बघा काय समजतंय मित्रा की 2 च्या टेबल मध्ये 8 आहे म्हणजे ह्याला कितीनं मल्टिप्लाय करायचं 4. एक 4 न मल्टिप्लाय करून चालतंय का तर ह्या दोघाला साइन सेम आहे.
दोघाला साईन सेम असेल तर एकाला साईन जर आपण डिफरंट घेतलं तर त्या दोघांची काय करू शकतो आपण ऍडिशन. मग ह्याला मल्टिप्लाइंग बाय काय म्हणायचं -4 अँड ऍडिंग म्हणूया आपण. मल्टिप्लाइंग इक्वेशन 3 by -4 and adding with काय म्हणू आपण 4 with इक्वेशन 4 बरोबर काय करायची ऍडिशन करायची. त्याला मायनस. आता सांगितले मायनसचा रूलच असा आहे, आपण जर त्या इक्वेशनला मायनसनं मल्टिप्लाय केलं तिथं जिथं साइन जे आहे त्याच्या अपोजिट घ्यायचं. याचं साइन काय प्लस तर मायनस येणार. 4 2 जा 8m. इथं साइन मायनस आहे त्याचं अपोजिट काय आलं प्लस. 4 3 जा 12n इज इक्वल टू 15 4 जा किती आलं 60. 15 4 जा 60 पण काय साइन येणार मायनस, कारण प्लसचं काय होतंय मायनस. इथं डाऊन साइडला इक्वेशन 4 आहे 8m प्लस 5n इज इक्वल टू 5n 15. एकच मिनिट. तर 5n आहे इज इक्वल टू 77. ह्या दोघांची काय करायचे ऍडिशन. -8m प्लस 8m कॅन्सल. 12 प्लस 5 किती आलं 17n इज इक्वल टू. या ठिकाणी मित्रा काय बघ, ह्याला साइन प्लस याला साइन मायनस, प्लस मायनस मायनस. 77 मधनं 60 गेल्यावरती राहिले किती 17. देअरफॉर n इज इक्वल टू 17/17. 17 1 जा 17. n इज इक्वल टू 1 आलं. n ची व्हॅल्यू किती आली 1. आलेली n ची व्हॅल्यू कुठल्याही एका इक्वेशन मध्ये 1 आणि 2 मध्ये पुट करायचंय का नाही. कामन तर 1 आणि 2 मध्ये व्हेरिएबल कुठला येतं x आणि y. m आणि n व्हेरिएबल कशामध्ये येतं इक्वेशन 3 आणि 4 मध्ये. मग आपण कशामध्ये पुट करूया इक्वेशन आपल्याला बघा 4 मध्ये प्लस मध्ये पुट करायचा प्रयत्न करू आपण. पुट n इज इक्वल टू 1 इन इक्वेशन 4 अशामध्ये पुट करतोय आपण इक्वेशन 4. इक्वेशन 4 बघा कसं आहे 8m प्लस 5n इज इक्वल टू 77. n ची व्हॅल्यू किती घेतली आपण 1. 5 into 1 is equal to 77. 8m is equal to 5 into 1 it is 5 is equal to 77. आता या ठिकाणी 5 प्लस मध्ये त्या साईडला गेल्यावरती काय होईल मायनस. मग काय आलं बघा 8m is equal to 77 minus 5. 8m is equal to 72 आलं. m is equal to 72 upon 8. 8 1 जा 8. 8 9 जा. m is equal to 9. मित्रा आता तो 10th मध्ये तुला 9चा जर टेबल येते का नाही नसेल येत तर फार अवघड आहे. जर 9चा 8चा जर टेबल येत नसेल तर मग फार अवघड आहे. तुला पुढल्या वर्षी असा विषय घ्यावा लागेल की असा कोर्स घ्यावा लागेल की त्या कोर्समध्ये मॅथ हा विषय नाही. 8 9 जा किती आलं बघा 72. m ची व्हॅल्यू आली किती 9. आपल्याला फाइंड काय करायचंय बघा इक्वेशन दिलं x आणि y मध्ये. तर आपण थोडं इथं रब करूया जरा. सिंप्लिफाय करू. काय म्हणले बघा आपण बट 1 upon x is equal to m and 1 upon y is equal to n. 1 upon x is equal to m ची व्हॅल्यू किती आहे बघा 9 आणि परत 1 upon y is equal to n ची व्हॅल्यू किती 1. टेकिंग रेसिप्रोकल कॉमन रेसिप्रोकल घ्यायचा आहे. y कुठं आलाय डिनॉमिनेटरला त्याचं उलट करायचं मी त्या डोक्यावर उभं करायचं. टेकिंग रेसिप्रोकल याला काय म्हणते डिनॉमिनेटर 1. x is equal to 9 आणि y is equal to किती आलं 1. therefore x y is equal to 9, 1 is the solution. is the काय आलं solution of the equation. हे झालं क्वेश्चन नंबर फर्स्ट. आता क्वेश्चन नंबर सेकंड बघूया.
क्वेश्चन नंबर सेकंड दिलाय आपल्याला 10/x + y प्लस 2/x - y इज इक्वल टू 4 इज इक्वल टू काय दिले 4. त्याला मी म्हणणार इक्वेशन नंबर फर्स्ट. त्याला आपण काय म्हणूया इक्वेशन नंबर फर्स्ट. या इक्वेशनला आपण सेकंड इक्वेशन म्हणूया. आता दोघांमध्ये आपल्याला असं काय सेम दिसतंय की त्याच्यासाठी डिफरंट व्हेरिएबल सपोज करावं लागेल. पहिल्या इक्वेशन मध्ये बघा बरं x + y आहे, दुसऱ्या इक्वेशन मध्ये पण x + y आहे. त्या पार्ट साठी डिफरंट व्हेरिएबल सपोज करायचं. इथं पण बघा x - y आहे, या ठिकाणी पण x - y आहे. मग याच्यासाठी पण डिफरंट व्हेरिएबल. मग कसं म्हणू आपण रिप्लेस म्हणा किंवा लेट म्हणा. लेट 1/x + y इज इक्वल टू m and 1/x - y इज इक्वल टू n आलं. रिप्लेस करू. इक्वेशन कसं बघा 10m प्लस 2n इज इक्वल टू 4 आणि या ठिकाणी कसं आलं 15m मायनस 5n इज इक्वल टू -2. याला इक्वेशन मी 3 म्हणूया आपण आणि याला इक्वेशन आता काय म्हणायचं 4. 3 आणि 4 जर मित्रा तू ऑब्झर्व केलं तर दोघांनाही काय आहे बघा m n m n व्हेरिएबल आहे. म्हणजे इक्वेशन इन काय मध्ये 2 व्हेरिएबल्स अँड दॅट इज द लिनियर इक्वेशन. आता सोल्युशन करावं लागेल. काय सेम दिसतंय का इथं 10 आहे इथं 15 आहे काही सेम नाही. इथं प्लस आहे इथं मायनस आहे चालतंय. इथं 5 आहे इथं 2 आहे. म्हणजे ह्या दोघांची ऍडिशन होत्या. मल्टिप्लाइंग इक्वेशन 3 बाय काय म्हणावं लागेल 5 अँड 4/2 असं लिहूया आपण. मल्टिप्लाइंग इक्वेशन कॉमन 5 न करायचं तर 5 2 जा 10 2 5 जा 10. दोघांचं व्हेरिएबल कसे येते कोएफिशियंट कसे येते सेम. मग काय बघा मल्टिप्लाइंग इक्वेशन 3/5 अँड इक्वेशन 4/2 अँड ऍडिंग म्हणूया. डायरेक्ट त्या दोघांची काय करू आता ऍडिशन अँड ऍडिंग. काय करायचं बघा ह्याला कितीनं मल्टिप्लाय करायचं आहे इक्वेशन 3/5 10 5 जा 50m प्लस 2 5 जा 10n इज इक्वल टू 4 5 जा किती आलं 20. तर इथं पण तसंच काय बघा ह्याला कितीनं मल्टिप्लाय करायचं आहे 2 न 15 2 जा 30m मायनस 10n मायनस 4 आणि दोघांची काय करायची ऍडिशन. सुरुवातीला सगळ्यात महत्वाचं प्लस 10n मायनस 10n गेट कॅन्सल 50m आणि 30m दोघांना ऍडिशन 80m आलं इज इक्वल टू 20 मधनं 4 गेल्यावर किती आलं 16. मग m ची व्हॅल्यू फाइंड करायची. m इज इक्वल टू काय आलं 16/80. 16 1 जा 16 16 5 जा किती आलं 80. m इज इक्वल टू 1/5 ही आपली व्हॅल्यू आली. m ची व्हॅल्यू किती आली 1/5. आता आलेली व्हॅल्यू इक्वेशन 3 मध्ये पुट करा किंवा 4 मध्ये. आपण काय करूया इक्वेशन 3 मध्ये पुट करू. पुट m इज इक्वल टू 1/5 इन इक्वेशन 3 अशामध्ये पुट केला आपण इक्वेशन 3 मध्ये. आता इक्वेशन 3 काय बघा 10m प्लस 2n इज इक्वल टू 4. 10 इंटू m ची व्हॅल्यू किती 1/5 प्लस 2n इज इक्वल टू 4. 5 1 जा 5 5 2 जा 10 राहिले किती बघा 2 प्लस 2n इज इक्वल टू 4. 2n इज इक्वल टू आता या ठिकाणी काय करायचं +2 आहे तिकडे गेल्यावर काय होईल -4 - 2 2n इज इक्वल टू 2 आलं. n इज इक्वल टू 2/2 दॅट इज n इज इक्वल टू 1. n ची व्हॅल्यू किती आली आपली बघा 1 आली 1. n इज इक्वल टू 1. आपल्याला m आणि n ची व्हॅल्यू फाइंड करायची नाही. आपल्या कशी व्हॅल्यू फाइंड करायची x आणि y ची. बट म्हणणार आता आपण बट 1/x + y इज इक्वल टू m अँड 1/x - y इज इक्वल टू n. व्हॅल्यू रिप्लेस करूया. m ची व्हॅल्यू किती आली बघा 1/x + y
इज इक्वल टू 1/5 अँड 1/x मायनस वाय इज इक्वल टू 1च आले. परत तीच काय करणार, टेकिंग रेसिप्रोकल ऑन बोथ साइड. रेसिप्रोकल घेतल्यावर इथे काय होईल, x प्लस वाय इज इक्वल टू 5. याला इक्वेशन नंबर 5 म्हणणार आपण. आणि x मायनस वाय इज इक्वल टू 1 याला काय म्हणणार आपण, इक्वेशन नंबर 6. आता ह्या दोघांचे काय करावं, परत लिनियर इक्वेशन आले कशामध्ये, x आणि y. ह्याला सॉल्व करावं लागेल. ऍडिंग इक्वेशन 5 and 6 या दोघांचं काय करा, ऍडिशन. x प्लस वाय इज इक्वल टू 5, x मायनस वाय इज इक्वल टू 1. दोघांचे ऍडिशन, प्लस वाय मायनस वाय गेट कॅन्सल. x प्लस एक्स 2x, 5 प्लस 1 6. देअरफॉर x इज इक्वल टू 6/2. 2 1 जा 2, 2 3 जा. x इज इक्वल टू किती आलं, 3. आलेली व्हॅल्यू इक्वेशन नंबर कशामध्ये पुट करू आपण, 5. पुट x is equal to 3 in equation 5. Equation 5 is x plus y is equal to 5. 3 plus y is equal to 5. Therefore, y is equal to काय आलं, 5 minus 3. y is equal to 2. आणि हे झालं आपलं सोल्युशन. Therefore, x, y is equal to 3, 2 is the solution. ह्या इक्वेशन मध्ये 6 इक्वेशन तयार करायची गरज का म्हण पडली आपल्याला, कारण का डिनॉमिनेटरला एक सिंगल व्हेरिएबल आलं नाही, 2 व्हेरिएबल आहेत, त्याची ऍडिशन सबट्रॅक्शन आली. त्यामुळे आपल्याला काय झालं, या ठिकाणी x प्लस वाय आणि x मायनस वाय मध्ये इक्वेशन आपल्याला सोडवावं लागलं. x प्लस वाय इज इक्वल टू 5 आणि x मायनस वाय इज इक्वल टू 1 व्हॅल्यू पुट करून सुद्धा आपल्याला अशी इक्वेशन आल्यामुळं ती इक्वेशन परत आपल्याला सिम्प्लिफाय करून लास्टला कशी व्हॅल्यू फाइंड करायची, x आणि y ची. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. 27 ह्याला आपण इक्वेशन नंबर फर्स्ट म्हणू. आता 27 अपॉन x मायनस 2 31 अपॉन y प्लस 3 इज इक्वल टू 85. आणि हे तर पण तसंच आहे, 31 अपॉन x मायनस 2 प्लस 27 अपॉन y प्लस 3 इज इक्वल टू 89. मित्र आता तुला हळूहळू समजलं असेल की ह्या इक्वेशन मध्ये आपला जे प्रॅक्टिस सेट चालू आहे 1.4 हा पूर्ण नॉन लिनियर इक्वेशन आहे. ह्याच्यामधला डिफरंट पार्ट बघायचा आहे अगोदर. काय डिफरंट पार्ट बघा, x मायनस 2 इथे पण आहे आणि या इक्वेशन मध्ये पण x मायनस 2 आहे. परत ह्याच्यामध्ये पण y प्लस 3 आहे, ह्याच्यामध्ये पण काय आहे, y प्लस 3 आहे. दोघांमध्ये पण काय आहे बघा, सेम पार्ट आहे. दोघांमध्ये पण काय आहे, सेम पार्ट. जे सेम पार्ट आहे त्यासाठी डिफरंट व्हेरिएबल. मग काय म्हणणार आपण, लेट 1/x मायनस 2 इज इक्वल टू m अँड 1/y प्लस 3 इज इक्वल टू n. रिप्लेस करूया. 27m प्लस 31n इज इक्वल टू 85. डाऊन साइडला काय आलं, 31m प्लस 27n इज इक्वल टू 89. याला इक्वेशन नंबर ही सेकंड आहे, ह्याला थर्ड आणि ह्याला काय म्हटलं आपण, फोर्थ. आता ही दोन्ही इक्वेशन बघा. पहिल्या इक्वेशन मधला m चा जी कोइफिशियंट आहे तो n ला आहे आणि n चा कोइफिशियंट कशाला आहे दलिंद्रा, कशाला म्हणे, m ला आहे. म्हणजे कोइफिशियंट इंटरचेंज झाले ते, त्यालाच कुठला पॉइंट म्हणायचं, इंटरचेंजिंग द कोइफिशियंट. ज्या वेळेस इंटरचेंजिंग द कोइफिशियंट असेल त्यावेळेस त्या दोघांचे काय करायचे, एकदा ऍडिशन आणि एकदा काय करायची, सबट्रॅक्शन. आता मी डायरेक्ट म्हणतो, ऍडिंग ह्या दोघांची काय करायची, ऍडिशन करायची. ऍडिंग इक्वेशन 3 and 4. इक्वेशन 3 आणि 4 चे काय करायचे, ऍडिशन. 27m प्लस 31n is equal to 85. 31m plus 27n is equal to 89. प्लस केलं बाकी त्याला बा 7 plus 1 8, 2 plus 3 5, 58m. इथं पण सेमच नंबर येणार. 58 9 is equal 9 5 14 carry is 1 74.
18 3 असत. आता काय करायचं, डिवायडिंग बोथ साइड बाय 58. डिवायडिंग बोथ साइड बाय 58. दोन्ही साइडला किती डिवाइड करायचं, 58 न. मग ह्याला जर आपण डिवाइड केले 58 न, 58 m अपॉन 58 प्लस 58 n अपॉन 58 इज इक्वल टू 174 अपॉन 58 इज इक्वल टू, कॅन्सल झालं हे आणि 3 जा 8 3 जा 24 असतं, 3 जा m प्लस n इज इक्वल टू 3 आलं. इट इज इक्वेशन नंबर 5. आता ह्या दोघांची सबट्रॅक्शन करायची, कुठल्या 4 आणि 3 ची. सबट्रॅक्टिंग इक्वेशन, सबट्रॅक्टिंग इक्वेशन 3 फ्रॉम 4, फ्रॉम इक्वेशन 4. वरती काय लिहायचं, इक्वेशन नंबर 4 लिहूया आपण. मग काय येईल, 31m प्लस 27n इज इक्वल टू 89. डाऊन साइडला परत तसंच 27m प्लस 31n इज इक्वल टू 85. ह्या दोघांचं सबट्रॅक्शन. सबट्रॅक्शन म्हणलं का दुसऱ्या इक्वेशनची साइन अपोजिट, प्लस मायनस प्लस मायनस प्लस मायनस. सर्कल मधलं साइन काउंट करायचं, ह्याला साइन प्लस आहे याला मायनस. 31 मधनं 27 गेल्यावर 4m मायनस 4n इज इक्वल टू 4 आलं. डिवायडिंग बोथ साइड बाय 4, डिवायडिंग बोथ साइड बाय 4, देअरफॉर काय होईल बघा, m मायनस n इज इक्वल टू 1. इट इज इक्वेशन नंबर 6. किती आलं, इक्वेशन नंबर 6 आलं. आता इक्वेशन नंबर 5 आणि इक्वेशन नंबर 6 ऑब्झर्व करायचं. काय बघा, दोघांमध्ये साइन प्लस आणि मायनस आहे, कोइफिशियंट इक्वल आहे, तर या दोघांची काय करायची, ऍडिशन. ऍडिंग इक्वेशन 5 and 6, ऍडिंग इक्वेशन 5 and 6, 5 and 6 काय करायचं, ऍडिशन. 5 नंबरचं इक्वेशन काय बघा, m प्लस n इज इक्वल टू 3, m मायनस n इज इक्वल टू 1, प्लस n मायनस n गेट कॅन्सल, m प्लस m इट इज 2m, 3 प्लस 1 इट इज 4, m इज इक्वल टू 4 अपॉन 2, 2 1 जा 2, 2 2 जा 4, m इज इक्वल टू 2, m इज इक्वल टू 2. पुट m इज इक्वल टू 2 इन इक्वेशन 5. पुट m is equal to 2 in equation 5. Equation 5 is काय आहे बघा, m plus n is equal to 3. m ची व्हॅल्यू 2 आहे, 2 plus n is equal to 3. n is equal to plus 2 आहे, त्या बाजूला गेल्यावरती काय होईल, मायनस 3 minus 2, n is equal to किती आलं, 1. n is equal to काय आलं, 1. आता आपल्याला व्हॅल्यू कुठल्या फाइंड करायच्या, एक्स आणि वाय च्या. थोडं आपण रब करूया. बट 1 अपॉन y मायनस 2 दोन इक्वेशन आहेत आपल्याकडे. वन अपॉन एक्स मायनस 2 इज इक्वल टू आणि 1 अपॉन y प्लस 3 असे घेतले आपण. बट इथं आहे बघ, 1 अपॉन एक्स मायनस 2 इज इक्वल टू m अँड 1 अपॉन y प्लस 3 इज इक्वल टू n. 1 अपॉन x मायनस 2 इज इक्वल टू m ची व्हॅल्यू किती आहे बघा 2 अँड 1 अपॉन y प्लस 3 इज इक्वल टू n ची व्हॅल्यू बाय 1. रिप्लेस करा. काय करायचं, रेसिप्रोकल क्रॉस मल्टिप्लिकेशन 1 इंटू 1 ह्या बाजूला आहे असं, 2 इनसाइड द ब्रॅकेट x मायनस 2 प्लस, तर काय आलं बघा
1/1 इज इक्वल टू 1 मल्टिप्लाय बाय y प्लस 3 क्रॉस मल्टिप्लिकेशन केले 1 इज इक्वल टू 2 इंटू एक्स किती आलं 2x मायनस 2 1 इज इक्वल टू y प्लस 3 आलं. आता मायनस 2 इकडे आलं काय होईल प्लस म्हणजे 1 प्लस 2 इज इक्वल टू 2x तर 4 येते हा 2 2 जा 4 इथं 4 येईल 5 इज इक्वल टू 2x x इज इक्वल टू किती आलं 5/2 इथं सिम्प्लिफाय करू प्लस 3 इकडे आलं काय होईल मायनस y इज इक्वल टू 1 मायनस 3 y इज इक्वल टू मायनस 2 x कॉमा y इज इक्वल टू 5/2 मायनस 2 इज द सोल्युशन हा क्वेश्चन जरा लेंदी आहे फार मोठा क्वेश्चन आहे ह्याच्यामध्ये बऱ्याच वेळा आपल्याला इंटरचेंजिंग द कोइफिशियंटचा पण कन्सेप्ट यूज करावा लागला त्याचं सोल्युशन फाइंड करावं लागलं यामुळं हा जरा थोडा कॉम्प्लिकेटेड क्वेश्चन वाटला आपल्याला. नेक्स्ट अँड लास्ट क्वेश्चन ऑफ दिस प्रॅक्टिस सेट अँड दॅट इज क्वेश्चन नंबर 4. 1/3x प्लस y 1/3x मायनस y इज इक्वल टू 3/4 ह्याला आपण लगेच इक्वेशन नंबर फर्स्ट म्हणायचं का नाही ते डिसाइड करूयात आणि हे पण इक्वेशन बघा आता इथं बघा डिनॉमिनेटरला 4 आले मला जर ती रिमूव्ह करायचं असेल तर मल्टिप्लाइंग बोथ साइड बाय आपण इक्वेशन घेऊ आधी खाली काय करणार 1/3x प्लस y प्लस 1/3x मायनस y इज इक्वल टू 3/4 मला ही 4 रिमूव्ह करायचं काय म्हणणार आपण मल्टिप्लाइंग डिनॉमिनेटरचं 4 रिमूव्ह करायचं तर त्याला वरती पण किती आणायला पाहिजे 4च तेव्हा ही 4 आणि ही 4 कॅन्सल होतं पण इक्वेशन मध्ये एका बाजूला मल्टिप्लाय करून चालत नाही सगळ्याच बाजूला मल्टिप्लाय करावं लागतं मल्टिप्लाइंग बोथ साइड बाय 4 मग इथे किती आलं 4/3x प्लस y प्लस 4/3x मायनस y इज इक्वल टू 3 आलं का म्हणून ह्या 4 ला ही 4 कॅन्सल इज इक्वल टू 3 आलं याला इक्वेशन नंबर फर्स्ट म्हणून होता. आता सेकंड इक्वेशन घ्यायचं काय आहे 1/2 इनसाइड द ब्रॅकेट 3x प्लस y प्लस मायनस 1/2 इनसाइड द ब्रॅकेट 3x मायनस y इज इक्वल टू मायनस 1/8 आहे. आता निक इथे 8 न मल्टिप्लाय करून चालतंय का नाही का म्हण इथं आपण 4 न मल्टिप्लाय केलतो इथं कोइफिशियंट किती होता 1 1 होता आता इथं तसं नाही इथं कोइफिशियंट एक आहे 2i 8 आहे पण एक समजतंय 2 च्या टेबल मध्ये पण 8 आहे 2 2 2 आणि 8 असा आहे ह्याचा काय घ्यायचा असतो एलसीएम मोठा नंबर किती आहे 8 2 च्या टेबल मध्ये 8 आहे 2 च्या टेबल मध्ये 8 आहे आणि 8 च्या टेबल मध्ये पण 8 आहे म्हणून मल्टिप्लाइंग बोथ साइड बाय काय म्हणणार आपण 8 मल्टिप्लाइंग बोथ साइड बाय 8 दोन्ही साइडला आता 8 न मल्टिप्लाय करू आपण 8/2 इनसाइड द ब्रॅकेट 3x प्लस y मायनस 8/2 इनसाइड द ब्रॅकेट 3x मायनस y इज इक्वल टू मायनस 1/8 इंटू 8 8 गेट कॅन्सल 2 1 जा 2 2 4 जा 8 2 1 जा 2 2 4 जा 8 राहिलेली इक्वेशन लिहून घ्यायचं काय राहिले बाईत आता 4/3x प्लस y मायनस 4/3x मायनस y इज इक्वल टू मायनस 1 त्यालाच इक्वेशन नंबर काय म्हटलं आपण 2 म्हटलं त्याला इक्वेशन नंबर काय म्हटलं 2 आता इक्वेशन 1 इथं आहे आपलं इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 बघायचं या ठिकाणी पण डिनॉमिनेटरला 3x प्लस y आहे आणि इथं पण किती आलंय 3x प्लस y या ठिकाणी 3x मायनस y आहे आणि या ठिकाणी पण किती 3x मायनस y तर त्या दोघांसाठी डिफरंट व्हेरिएबल सपोज करायचा लेट 1/3x प्लस y इज इक्वल टू m अँड 1/3x मायनस y इज इक्वल टू काय म्हणणार आपण n इक्वेशन कसं होईल मग 4m प्लस 4n इज इक्वल टू 3 4m
मायनस 4n इज इक्वल टू -1. याला इक्वेशन नंबर 3 आणि इक्वेशन नंबर काय म्हणू आपण 4. आता या दोघांची काय करावं लागेल ऍडिशन. ही तर डायरेक्ट मी आता ऍडिशन करतो, तुम्ही तसं सोडवताना लिहा. ऍडिंग इक्वेशन 3 आणि 4 ह्या दोघांची काय करायची ऍडिशन. प्लस 4n मायनस 4n गेट कॅन्सल. 4 प्लस 4 8m इज इक्वल टू 3 मायनस 2 2 आलं. m इज इक्वल टू 2/8. 2 1 जा 2 2 4 जा 8. m इज इक्वल टू आलं 1/4. m ची व्हॅल्यू किती आली बघा m/4. m इज इक्वल टू 1/4 आलं. आता ही आलेली m ची व्हॅल्यू कशामध्ये पुट करू आपण इक्वेशन नंबर 3 मध्ये. पुट m इज इक्वल टू 1/4 इन इक्वेशन 3. इक्वेशन 3 कसं आहे बघा 4m प्लस 4n इज इक्वल टू 3. आता 4 इंटू m ची व्हॅल्यू 1/4 प्लस 4n इज इक्वल टू 3. 4 4 गेट कॅन्सल. 1 प्लस 4n इज इक्वल टू 3. प्लस 1 तिकडे गेल्यावर मायनस. 4n इज इक्वल टू 3 मायनस 1. 4n इज इक्वल टू किती आलं 2. आता काय फाइंड करायचं n. देअरफॉर n इज इक्वल टू 2/4. 2 1 जा 2 2 4 2 2 जा 4. n ची पण व्हॅल्यू किती आली बघा 1/2. n इज इक्वल टू किती आलं आपलं 1/2 आणि m इज इक्वल टू किती आलंय 1/4. पण आपण रिप्लेस काय केले बघा हित आहे. हा पॉइंट जरा थोडा अवघड आहे पण तसं काही नाही एवढं. आता सिम्प्लिफाय करू. काय म्हणणार आपण बट. परत ओरिजिनल कडे येऊया. बट काय बघा 1/3x प्लस y इज इक्वल टू m अँड 1/3x मायनस y इज इक्वल टू n. आता 1/3x प्लस y आहे असं. m ची व्हॅल्यू किती आहे बघा 1/4 आणि इथं पण असंच 1/3x मायनस y इज इक्वल टू किती आलं 1/2. रेसिप्रोकल घेऊन टाका. त्याला डोक्यावर उभा करायचं लगेच. त्याला कशा उभा करायचं डोक्यावर. मग काय होईल इथं 3x प्लस y उलट करायचं इज इक्वल टू 4 आणि इथं किती आलं बघा 3x मायनस y इज इक्वल टू 2. अजून लिनियर इक्वेशन. ह्याला इक्वेशन नंबर 5 ह्याला इक्वेशन नंबर 6. आता ह्या दोघांची अजून ऍडिशन करावं लागते. ऍडिंग इक्वेशन 5 अँड 6. मग काय होईल बघा 3x प्लस y इज इक्वल टू 4. 3x मायनस y इज इक्वल टू 2. दोघांची ऍडिशन. प्लस y मायनस y गेट कॅन्सल. 6x इज इक्वल टू 6. x इज इक्वल टू 6/6. 6 1 6. x इज इक्वल टू किती आलं 1. आलेलं 1 कशामध्ये पुट करू आपण इक्वेशन नंबर 5 मध्ये. पुट x इज इक्वल टू 1 इन इक्वेशन 5. आता इक्वेशन 5 कसं आहे बघा 3x प्लस y इज इक्वल टू 4. x ची व्हॅल्यू 1. 3 इंटू 1 प्लस y इज इक्वल टू 4. 3 प्लस y इज इक्वल टू 4. प्लस 3 तिकडे गेल्यावर मायनस. y इज इक्वल टू 4 मायनस 3. y इज इक्वल टू किती आलं 1. y ची व्हॅल्यू किती आली 1 आणि x ची पण व्हॅल्यू किती आली 1. मग लास्टला लिहायचं x, y इज इक्वल टू 1, 1 इज द सोल्युशन. इज द काय आलं सोल्युशन. हा क्वेश्चन जरा मोठा होता, कॉम्प्लिकेटेड म्हणता येणार नाही पण जरा लेंदी होता. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण प्रॅक्टिस सेट 1.4 कंप्लीट केलाय. बऱ्याच वेळा या पॉइंट वरती बोर्डनं क्वेश्चन विचारलेला नाही. आजपर्यंत बोर्डला हा क्वेश्चन आला नाही. पण ही जी कन्सेप्ट आहे ती आपल्याला कशासाठी यूज करायचं आहे तर आपली पुढे सॉल्व एक्झाम्पल्स आहेत बोर्डची स्पीडची. त्याच्यामध्ये डाऊनस्ट्रीम अपस्ट्रीम मध्ये अशी इक्वेशन तयार होते ती. त्याच्यासाठी आपल्याला ह्या पॉइंटचा यूज करायचा आहे. जर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला हा पॉइंट आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा.
आपल्या जास्तीत जास्त मित्रापर्यंत त्याला शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.